पण आता सध्या मुंबईतील हा जो समुद्रातून मार्ग निघाला आहे, वरळी ते नरमन पॉईंटच्या दिशेने हा जो रोड आहे भुयारी, वरती समुद्र आहे आणि समुद्राच्या खालून आपण निघालो आहोत. इतकी छान सुंदर आहे की समुद्राच्या कधी आपण असा विचार केला नव्हता की समुद्राच्या गर्भातून आपण जाऊ. आणि एक वेगळं असं वातावरण आहे, एक छान असं म्हणजे संपूर्ण मुंबईमध्ये आपण गेलात तर मुंबईमध्ये ट्रॅफिकचा प्रश्न उभा राहतो, परंतु ह्या ट्रॅफिकपासून मुंबईकरांना त्यांच्या त्रासातून कमी करण्यासाठी प्रशासनाने हा भुयारी मार्ग समुद्राच्या अंतर्गत निर्माण करून एक नवी भारतातील एक इंजिनियर, एक अभियंता ह्यांनी एक कौशल्य दाखवलं. आणि खरंच आपण जर परदेशात अनेक ठिकाणी गेलो तर अशा प्रकारचे समुद्रातून मार्ग आहेत, समुद्रातून पाईपलाईन आहे जी पेट्रोल घेऊन जाते, डिझेल घेऊन जाते. अशा अनेक आपण जगातल्या मानवी निर्मित बाबी बघितल्या. मुंबईमध्ये हा समुद्रातली हा मार्ग आहे. आपण जसा हा खाली मार्ग चालला आहे तसा अधिक खोलवर आपण जाऊन पुन्हा आपण या दिशेने येणार आहोत. अनेक गाड्या विशेषतः म्हणजे ह्या ठिकाणी टोल नाही आहे, सध्या तरी टोल नाही आहे. सरकारने मुंबईकरांना टोलपासून वाचवलेलं आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे रस्ते उभे केलेले आहेत त्या रस्त्यांसाठी आपल्याला टोल मोजावं लागणार आहे, परंतु मुंबईकरांसाठी टोल नाही आहेत. आणि हा जो रस्ता आहे हा विशेषतः मुंबई महानगरपालिकेच्या निधीतून उभा राहिलेला आहे, त्यामुळे बहुतेक हा टोल नसावा. कारण मुंबईकर हे टॅक्स भरतात, कर भरतात आणि त्या कराच्या रकमेतून जी रक्कम उभी राहिलेली आहे ही रक्कम ह्या रस्त्याच्या बांधणीसाठी, या भुयाराच्या मार्गासाठी उभारलेली आहे. महाराष्ट्रामध्ये MSRD जे प्राधिकरण आहे यांनी जागतिक संस्थांकडून, भारताकडून कर्ज घेऊन रस्ते बांधणी करत आहे आणि त्या रस्त्यांसाठी टोल आकारले जाणार आहेत. आणि या टोलच्या आकारणीमध्ये जनता एका बाजूला टोलला कंटाळली असली तरी रस्ते बांधणीमुळे आपलं दळणवळण हे अधिक जवळ येणार असल्यामुळे येणार असलं तरी रोजगार निर्मितीला प्राधान्य दिलं पाहिजे. दिवाळीचे दिवस आहेत आणि लोकांच्या हाती रोजगार नाही आहे. जर सरकारने अशा प्रकारचे प्रकल्प उभारावेत, परंतु त्यातून रोजगार निर्मिती बंद होऊ नये, गोरगरिबांना रोजगार मिळावा, त्यांना त्यांच्या हक्काचं जसा सरकारी कर्मचारी अधिकारी बोनस मागतात, पगार वाढवून मागतात, परंतु असंघटित क्षेत्रात काम करणारा जो कर्मचारी आहे, हा जो रस्ता उभा केला, हे जो भुयार बांधलेला आहे, हे मोलमजूर लोकांनी, काबाड कष्ट करणाऱ्या लोकांनी रस्त्यावर राहून मेहनत करून उभारलेलं आहे. त्यांना किती मानधन मिळालं कॉन्ट्रॅक्टर करून हे आपल्याला माहिती नाही आहे. त्याचा अभ्यास काही संस्था करत असतीलच, परंतु नक्कीच अशा प्रकारचे प्रकल्प उभे करताना आपण रोजगार निर्मितीला प्राधान्य दिलं पाहिजे. हेच ह्या माध्यमातून आपण संपूर्ण महाराष्ट्राला संदेश देता येईल. धन्यवाद. मी पत्रकार महादेव पवार, मुंबई.